माझ्या प्रेग्नन्सीच्या संपूर्ण काळात माझं मानसिक आणि शारीरिक आरोग्य छान राहावं यासाठी एका गोष्टीने मला खूप मदत केली, ती म्हणजे गर्भसंस्कार. तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये गर्भसंस्काराविषयी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आल्या आहेत गर्भसंस्कार एक्सपर्ट डॉक्टर अमृता हमीने. तेव्हा आपण लगेचच त्यांना आता भेटूया. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि डॉक्टर अमृता हमीने आज आपल्याबरोबर आहेत. मॅडम, तुमचंही खूप मनापासून स्वागत. डॉक्टर अमृता हमीने या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, गर्भसंस्कार स्पेशलिस्ट आहेत, योगा थेरपिस्ट आहेत आणि स्वतः एक डाएट कन्सल्टंटसुद्धा आहेत. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये अनुभव असणाऱ्या पाहुण्या आज आपल्याला लाभल्या आहेत. आणि आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण लगेचच गर्भसंस्कार या विषयावर आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मला पहिलाच प्रश्न तुम्हाला अर्थातच विचारायचा आहे की मुळात गर्भसंस्कार म्हणजे काय? बरं, तर आता आपण पहिले गर्भसंस्कार ह्या शब्दाची फोड करून जाणून घेऊया. गर्भसंस्कार हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत, गर्भ आणि संस्कार. तर गर्भ म्हणजे आता आपल्याला सायन्सनुसार माहिती आहे की स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. परंतु आपल्या जुन्या वैद्यकशास्त्रामध्ये याची व्याख्या अशी दिलेली आहे, शुक्र शोणित जीव संयोगेतु खलु कुक्षिगते गर्भसंज्ञा भवती. त्याचा अर्थ असा आहे की शुक्र आणि शोणी म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज आणि जीव यांचा या तिघांचा संयोग जेव्हा होतो तेव्हा त्याला गर्भ असं म्हणतात. म्हणजे आता जीवाचा संयोग तिथे झाला म्हणजे संस्कार आले, मग त्याला गर्भाची व्याख्या प्राप्त होते आणि मग त्या गर्भावर संस्कार केले पाहिजे, म्हणून गर्भसंस्कार ही पद्धत प्रचलित झालेली आहे. आपल्याला आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार सुद्धा माहिती आहे की प्रेग्नन्सीमध्ये साधारण 8 वीक्स नंतर जेव्हा हार्टबीट सुरू होतात, बाळाचे दिसतात, त्याच वेळेस गायनेकोलॉजिस्ट तुमची प्रेग्नन्सी कन्फर्म करतात है ना. म्हणजे त्या वेळेस तिथे चैतन्याचा प्रवेश होतो असं आपण म्हणू शकतो आणि त्या सेल्सला एक लाईफ मिळतं आणि मग त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. तर म्हणून आपल्याला गर्भसंस्कार प्रेग्नन्सीमध्ये हे करणं त्यावेळेसपासूनच आवश्यक आहे आणि गर्भसंस्कार प्रचलित झालेले आहेत. गर्भसंस्कार हा विषय मला वाटतं आता खूप पॉप्युलर झाला आहे. आपल्याला वेगवेगळ्या सोशल मीडियावरनं पण त्याबद्दल सतत ऐकायला मिळतं. काही लोकांना कदाचित असे वाटत असेल की हे नवीन फॅड आलंय का काहीतरी, पण तर म्हणून मला असं विचारायचं आहे की नक्की या गर्भसंस्कार याची गरज मला तर समजून चांगलीच चुकली आहे, परंतु मला असं विचारायचं आहे की काय गरज आहे सध्याच्या काळात गर्भसंस्काराची? बरं, गर्भसंस्कार खरं तर ही काळाची गरज आहे. कारण आता आपण बघतो आहोत की जीवनशैली आपली खूप बदललेली आहे. पूर्वी जी जीवनशैली होती ती आता अजिबात राहिलेली नाही आहे. एकत्र कुटुंब होतं पूर्वी आणि आता न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. सगळेजण शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने अगदी दोघं राहतात, तर ते एकटे पडतात. मग पूर्वी कसं असायचं, पणजी आजी आईपासून सगळे नातवंडापर्यंत सगळे एकत्र राहायचे आणि त्यामुळे वरपासूनचा जो वारसा असायचा तो संस्कारांचा म्हणा किंवा जे काही घरात होत असेल त्याचा पुढच्या फॅमिलीपर्यंत आपोआप मिळत राहायचा. त्याचा आजकाल अभाव झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गर्भसंस्कार हे प्राचीनच पद्धत आहे. ही काही अगदी आत्ता अलीकडे आली बुवा आणि त्याचा खूप फॅड सुरू झाला आहे असा भाग नाही आहे. ही प्राचीनच पद्धत आहे. आपल्या जुन्या शास्त्रांमध्ये याचं नोंदी याच्या आढळतात. वेगळं शास्त्र आहे हे लिहिलेलं याच्यावर. आयुर्वेदामध्ये तर गर्भिणी परिचर्या, मासानुमासिक परिचर्या दिलेली आहे की पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत गर्भिणीने काय खायचं, कसं वागायचं, ह्या सगळ्या याच्यावरती व्यवस्थित विवेचन दिलेलं आहे. आणि आता तर आपल्याला असं झालं की विज्ञानाने प्रगती केल्यामुळे जुन्या काही गोष्टी मागे पडत गेल्या, परंतु आता त्याला विज्ञानाची जोड मिळाली आहे. सोनोग्राफीसारख्या माध्यमातून बरेच रिसर्च केल्या गेलेले आहेत की मंत्र चॅन्टिंगचा किंवा बाहेरच्या आवाजांचा गर्भावर कसा परिणाम होतो, बाळ त्याला प्रतिसाद देतो किंवा आईच्या स्वास्थ्याचा, आईच्या शरीरातले जे हॉर्मोन्स आहेत त्याचा बेबीवर कसा परिणाम होतो, हे सगळं रिसर्चमधून आता पुढे आलेलं आहे. आणि त्यामुळे आपण आता पुन्हा गर्भसंस्काराचा आग्रह धरतो की हे जी जुनी आपली जी पद्धत होती
ही टाकाऊ नाही आहे, याला तेवढाच अर्थ आहे हे आज आपल्याला कळलेलं आहे. आणि असे उदाहरणं तर आपल्याकडे अनेक आहेत. जसं अभिमन्यूचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की अभिमन्यूनी चक्रव्यूह आईच्या पोटात असताना जाणून घेतलं आणि त्याचा प्रयोग त्यांनी युद्धामध्ये केलेला होता. भक्त प्रल्हादाचं उदाहरण खूप छान आपल्याला माहिती आहे की हिरण्यकश्यपू राक्षसाच्या घरी विष्णू भक्त जन्माला आला. तर त्याचं कारण म्हणजे त्यांच्या आईनी दिवस असताना विष्णूचा जप केला आणि नारद मुनींनी त्यांना गर्भदीक्षा दिली होती भक्त प्रल्हादाला आणि म्हणून भक्त प्रल्हाद विष्णू भक्त झाले. हे असे अनेक उदाहरणं फक्त हिंदू धर्मात नाही, दुसऱ्या धर्मात सुद्धा आपल्याला हे उदाहरण आढळतात. महावीरांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांच्या आईला असे दिव्य स्वप्न पडत होते. गौतम बुद्धांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांच्या आईला सुद्धा असा प्रकाश दिसायचा स्वप्नात, शुभ शकून दिसायचे. तर आणि बायबलमध्ये सुद्धा असे उदाहरणं आहेत. तर सगळीचकडे म्हणजे सगळ्याच बाजूंनी आपल्याला असं लक्षात येतं की गर्भावस्थेमध्ये बाळाला भावभावना असतात आणि त्याला सेन्सेस असतात आणि त्याचा आपण उपयोग करून बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी नक्कीच आपण करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपण प्रेग्नन्सी कॅरी करू शकतो. ग्रेट. मला तर याचा खूपच अनुभव आला कारण की माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस मी सुरुवातीच्या काळात माझ्याबरोबर आई सासूबाई कोणीच नव्हत्या. अगेन तुम्ही जसं विभक्त कुटुंबाबद्दल, सो तेव्हा मॅडम पूर्ण वेळ असायच्या कारण की मी अगदी 4थ्या महिन्यापासून करत होते आणि काही शंका आली काय तरी घरातल्या आपल्या आईला जसं विचारावं तसं आम्ही कायम त्यांच्यावर डिपेंड असायचो. त्यामुळे मला वाटतं की हा तुमचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि याचा खरंच खूप खूप उपयोग होतो. नक्कीच. तर हे गर्भसंस्काराचं महत्त्व तर आम्हाला कळलं, पण गर्भसंस्कार नक्की कधीपासून सुरू करावेत? म्हणजे एखाद्या व्यक्तीला कळलं की ती प्रेग्नंट आहे की ते कधीपासून सुरू करावेत आणि ह्या गर्भसंस्काराच्या वर्गामध्ये किंवा तुमचा जो पूर्ण प्रोग्राम आहे त्याच्यात नक्की काय काय इन्क्लुडेड असतं हे आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. छान प्रश्न विचारला. खरं तर गर्भसंस्कारांची सुरुवात प्रेग्नंट राहायच्या आधीपासूनच सुरुवात होते. अच्छा. प्री प्रेग्नन्सी प्रिपरेशन ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपल्या जुन्या वैद्यकशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांना इच्छा आहे मुलाला जन्म द्यायची त्यांनी आपली आधी शरीर शुद्धी करून घेणं किंवा आपली मानसिक तयारी करणं आणि बीज शुद्धी करणं जेणेकरून आपलं एग आणि स्पर्म क्वालिटी चांगली होईल आणि आपण चांगल्या बाळाला जन्म देऊ शकू. तर हे संस्कार आधीपासूनच सुरुवात होते संस्कारांना. परंतु प्रेग्नंट राहिल्यानंतर साधारणतः आपण सेकंड ट्रायमिस्टर पासून गर्भसंस्काराला सुरुवात करतो. कारण की पहिले 3 महिने गर्भाला थोडी स्टॅबिलिटी नसते. ती अवस्था फर्स्ट ट्रायमिस्टर ही थोडी नाजूक अवस्था असते आणि मग सेकंड ट्रायमिस्टर मध्ये गर्भ स्थिर झालेला असतो आणि आई पण जरा प्रेग्नन्सीला तिने ऍक्सेप्ट केलेलं असतं. तिचे जे पहिल्या ट्रायमिस्टरचे सिम्पटम्स असतात, मॉर्निंग सिकनेस किंवा खूप थकवा येणं, मूड स्विंग्स होणं, हे थोडेसे कमी झालेले असतात. तिला जेवणही जायला लागतं. त्याच्यामुळे आपण साधारणतः दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये गर्भसंस्कारांना सुरुवात करतो. तर आता ह्या संस्कार म्हणजे फक्त मंत्र किंवा पूजा असं नाही आहे. आपण या गर्भसंस्कारांच्या प्रोग्राममध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे आपण कपलला बोलवतो. कपलला बोलवून आपण गर्भसंस्कार म्हणजे काय हे समजावून सांगतो आणि गर्भाचं स्वागत करतो. ज्याच्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही प्रेग्नन्सी हॅपीली कॅरी केली पाहिजे. त्या प्रेग्नन्सीसाठी तुमची मानसिक तयारी पूर्ण झाली पाहिजे, सकारात्मकता तुमची असली पाहिजे, दोघांची पण, आई वडिलांची. त्या दृष्टीने ते आवश्यक आहे. गर्भ स्वागत करणे किंवा गर्भाला आशीर्वाद, गर्भचिंतन, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतो. आणि फादरला मुख्यत्वे करून आपण गायडन्स असा एक भाग त्याच्यामध्ये ठेवलेला आहे की जेणेकरून त्यांचा पूर्ण सहभाग असला पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये. त्या आईला असं नाही वाटलं पाहिजे की मी आता या जर्नीमध्ये एकटी पडली आहे किंवा मलाच सगळं सहन करावं लागणार आहे आता, असं फिलिंग तिला नसलं पाहिजे. आणि तितकाच तिच्या पार्टनरचा पण त्या याच्यामध्ये सहभाग प्रेग्नन्सी जर्नीमध्ये असला पाहिजे. म्हणून आपण दोघांना बोलवून हे सेशन घेतो. दुसरं म्हणजे मंत्र चॅन्टिंग आपण घेतो. तर मंत्र चॅन्टिंगचा खूप सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होत असतो, त्या गर्भिणीच्या शरीरावर होत असतो. कारण एक सकारात्मक एनर्जी तयार होते आपल्या मनामध्ये जी भीती असते, सतत एन्झायटी असते, डिलिव्हरीबद्दल कधी कधी बरीच चिंता असते, तर हे सगळं
हे मंत्र चॅन्टिंगमुळे हळूहळू कमी होतं आणि सकारात्मक एनर्जी वाढते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृत भाषा ही खूप सुंदर भाषा आहे. त्याच्यामधले जे शब्द आहेत, अलंकार आहेत किंवा त्या भाषेला एक जो नैसर्गिक नाद आहे, तर ह्याचा परिणाम बाळावर होतो. बाळाला कारण प्रत्यक्ष आवाज ऐकू येण्यापेक्षा नादमय आवाज जास्ती ऐकायला येतात किंवा ते त्याला रिस्पॉन्ड करतात, जसं ओंकार वगैरे आहे. आणि म्हणून मग आपण मंत्र चॅन्टिंग घेतो. आणि ती जितके तुम्ही भाषेतले शब्द बाळांना इंट्रोड्यूस कराल तेवढं त्यांचं भाषाज्ञान वाढतं, असं एक रिसर्च थ्रू आपल्याला कळलेलं आहे. म्हणून आपण मंत्र चॅन्टिंग घेतो. बेबी टॉक हा एक खूप आवडीचा विषय असतो सगळ्या प्रेग्नंट लेडीजचा, कारण या बेबी टॉक मधून त्यांना त्यांच्या बाळाशी छान कनेक्ट होता येतं, बाळाशी छान गोड गोड गप्पा मारता येतात. आता तुम्हाला असं वाटेल की जन्मानंतर तर आपण ते करणारच आहोत, पण मग आधी का करायचं ह्या सगळ्या गोष्टी? कोणाकोणाला ऑड पण वाटतं ते, की आधीच काय गरज आहे बाळाशी बोलायची. पण आधी याच्यासाठी की आपण त्याच्याशी इतकं छान कनेक्ट होतो बाळाशी आणि त्याचा आपल्या हॉर्मोन्सवर परिणाम होतो आणि तो परिणाम बाळावर पण होतो. आणि बाळाला आपण छान ऍक्सेप्ट करू शकतो, कारण एक तिसरा जीव दोघांच्या मध्ये येणार आहे, तर तो प्रत्यक्ष आल्यानंतर त्याला ऍक्सेप्ट करणं थोडंसं कठीण असतं, कारण ती सिच्युएशन पण नाजूक असते आईची पण डिलिव्हरी नंतरची. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण बाळाला पूर्णपणे आधीच ऍक्सेप्ट केलेलं असतं, त्यामुळे आपल्याला नंतरचे सगळे फेजेस ज्या आहेत त्या छान इझिली आपल्या पार पडतात. त्यामुळे आपण बेबी टॉक घेत असतो. आणि तिसरा पण एक भाग याच्यामध्ये आहे की गर्भचिंतन पण आपण घेतो, कारण एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये सतत असली पाहिजे. बाळ आपल्याला डोळ्यासमोर दिसेपर्यंत सतत आपल्याला काळजी असते की ह्याचं व्यवस्थित डेव्हलपमेंट होईल की नाही. 5 सेन्सेस जे असतात, दृष्टी असते, ऐकू येणं जे असतं, किंवा त्याचे हातपाय सुद्धा छान सगळे शाबूत असले पाहिजे, व्यंगन असलं पाहिजे, ही सतत आपल्याला काळजी असते. तर ही काळजी करून तर काही होणार नाही आहे. त्यामुळे सकारात्मक फक्त आपण विचार करायचा, आपल्या बाळाचं चिंतन सतत छान एक प्रतिमा डोळ्यासमोर आणून करायचं. ह्याचं एक खूप छान उदाहरण आपल्याकडे आहे की प्रेग्नंट राहिल्यानंतर आपण बेडरूम मध्ये बहुतेक बाळकृष्णाचे फोटो लावतो. त्याचं कारणच ते आहे की आईनी सतत सकारात्मक विचार केला पाहिजे प्रेग्नन्सी मध्ये. याचा मी पण स्वतः खूप अनुभव घेतला, कारण की बाळ ऍक्च्युली जन्माला याच्या आधी मला असंच रोज ते बेबी टॉक करून वाटायला लागलं होतं की आपल्याला माहिती आहे काय होणार आहे पुढे, आणि जणू काय आत्ताच ते मला माझ्या बरोबर आहे. त्याच्यामुळे खरंच नंतरची जी कठीण फेज असते त्यात बाळाशी कनेक्ट व्हायला खूप फायदा झाला. सो या सगळ्या आत्ता ज्या तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, याबरोबर मला आठवतंय अजूनही काही इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज तुम्ही घ्यायचात ज्या मला वाटतं स्पेसिफिकली ब्रेन डेव्हलपमेंटसाठी असतात, तर त्याच्याबद्दल सांगा ना. नक्कीच. तर आता ह्या गर्भसंस्कारच्या प्रोग्राममध्ये आम्हाला फोनच असे येतात की मॅडम बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काय घेता. म्हणजे प्रत्येकाला अगदी हुशारच मूल हवं असतं. त्यामुळे ब्रेन डेव्हलपमेंट काय आहे नेमकं हे आपण जाणून घेऊया आणि ती कशी होते बाळाची. आता आपण डायरेक्ट बाळाची ब्रेन डेव्हलपमेंटसाठी हे जे काही करतो त्याचा डायरेक्ट परिणाम नाही होत, परंतु इनडायरेक्टली हे सगळे परिणाम बाळावर होत असतात आईच्या थ्रू. आईची जी मानसिक अवस्था आहे, आईची जी शारीरिक अवस्था आहे, त्याचा बाळावर परिणाम होत असतो. तर ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक बॅलन्स डाएट तर आपलं आहेच, पण आपण ऍक्टिव्हिटीज काय करू शकतो त्यावर विचार करून आम्ही त्याचा काही ऍक्टिव्हिटीजचा समावेश केलेला आहे प्रोग्राममध्ये. जसं की मंडल आर्ट आहे, तो एक मेडिटेशनचाच फॉर्म आहे मंडला आर्ट. तर त्यांनी काय होतं की आई जितकी शांत आणि स्टेबल राहील ते हॉर्मोन तिच्या शरीरात सिक्रेट होतात आणि बाळ ते सेन्स करू शकतं आणि बाळही तसंच शांत होतं. तर हा त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक सुडोकू सारखा प्रकार, तो सुद्धा आपण की ब्रेनला चालना देणारं काहीतरी आईनी पण करत राहिलं पाहिजे, अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. क्वीज आपण घेतो वेगळे वेगळे, त्याच्यावर आपण रामायण महाभारतातले प्रश्न विचारतो, तर जेणेकरून त्यांना ते पण कळतं काही जणांना की आपल्याला काही माहिती नाहीये, मग त्यांना वाचायची इच्छा पण होते की हा नाही आपल्याला हे माहिती नाही, आपण वाचू, म्हणजे आपल्या बाळासाठी पुढे आपल्याला ते कामी येईल. दुसरं अजून आम्ही एक स्टोरी टेलिंगचा भाग घेतो, त्याच्यानंतर आपण क्वीज घेतो, म्हणजे मेमरी गेम सारखं पण ते होतं. तर अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे काय होतं
की बाळाचे जे 5 सेन्सेस आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, जे आपले 5 सेन्सेस आहेत, ते जास्ती जितका आपण एक्सपोजर देऊ तितके छान डेव्हलप व्हायला मदत होते आणि मग नॅचरलीच आपलं बाळ बुद्धिमान होणार आहे. तर आपल्याला नेहमी असं माहिती आहे की नेक्स्ट जनरेशन ही नेहमी बुद्धिमान असते. आपण म्हणतो ना स्मार्ट असते. आपल्याला हा अनुभव आहे की आपले मुलं आपल्यापेक्षा हुशारच असतात. त्याचं कारणच हे आहे की आपण त्यांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या आयुष्यात आपल्याला जे मिळालं नाही ते मुलांना मिळालं पाहिजे किंवा ते जास्ती हुशार झाले पाहिजे. तर ही आईवडिलांची सतत भावना असते आणि म्हणून ते मुलं तेवढे स्मार्ट होतात, बुद्धिमान होतात. तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज जर आपण करत राहिलो तर नक्कीच आपल्याला बुद्धिमान मुलांना आपण जन्म देऊ शकतो. मला वाटतं ह्यामध्ये तुम्ही गीता पठण सुद्धा घ्यायचात ना? गीता पठण मला आठवतंय कारण गीता पठण एक महत्त्वाचा भाग आहे, कारण गीतेचा इतका सुंदर फिलॉसॉफीचा आपला ग्रंथ आहे गीता. तर हे गीतेचं जर तुम्ही वाचन करत राहिलात तर तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत जातात आणि तुमची अँक्झायटी कमी होते. आपण नेहमी काय असतं आपलं की आपण भविष्याबद्दल चिंता करत असतो, नाहीतर भूतकाळाबद्दल आपल्याला काहीतरी दुःख मनात घेऊन त्याबद्दल सतत वाईट वाटून घेतो. तर गीतेसारखे जर ग्रंथ आपण आपल्या वाचनात असले तर हे दुःख आपले कमी होतात, म्हणजे आपल्या ते नगण्य होतात आपले दुःख, मी तर असं म्हणेल. आणि म्हणून गीता पठण आपण घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे ते वाचत असताना संस्कृत भाषा बाळाला इंट्रोड्यूस होत असल्यामुळे त्याचाही चांगला परिणाम होतो आणि आईच्या मानसिकतेवर तर खूपच चांगला परिणाम होतो. म्हणजे आईला जर का गीता माहिती असेल तर ती तिच्या बाळाला लवकर शिकवेल. म्हणजे आईने गीता कदाचित प्रेग्नन्सीमध्ये वाचली असेल पण ती बाळाला लहानपणीच शिकवू शकते. अर्थ माहीत नसताना सुद्धा संस्कृत श्लोक जर आपण मुलांकडनं पाठ करून घेतले तर त्यांची बुद्धिमत्ता खूप वाढते आणि अर्थ नंतर मोठं झाल्यावर हळूहळू त्यांना ते कळतं. तर आता आपण संपूर्ण प्रेग्नन्सीमध्ये बाळाची डेव्हलपमेंट किंवा आईचं मानसिक आरोग्य याबद्दल या सगळ्या गोष्टी आत्ता बोललो, परंतु फिजिकल फिटनेस चांगला राहणं हे तर खूपच महत्त्वाचं आहे आणि अगदी रेग्युलर बेसिसवर त्यासाठी तुम्ही आमच्याकडनं योगासनं आणि या सगळ्या गोष्टी करून घेत होता. तर त्या सगळ्याचं काय महत्त्व आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये ते आम्हाला सांगा. ॲक्च्युली प्रीनेटल योगाचं खूपच महत्त्व आहे, कारण रेग्युलर एक्सरसाइज आपला होतो प्रेग्नन्सीमध्ये जो केला पाहिजे. आजकाल काय झालेलं आहे की बैठे जॉब झाले आहे सगळ्यांचे आणि कामाचे अवर्स पण खूप वाढलेले आहेत. 12 तास 10 तास असं काम करतात हल्ली मुली आणि त्यामुळे त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही, शरीराची हालचाल होत नाही आणि त्यामुळे मग प्रेग्नन्सीमध्ये जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स पूर्वी नोटीस पण केले नाही जायचे ते आजकाल वाढलेले आहेत. म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे पोटाला फुगारा येणं किंवा ब्लोटिंग होणं, कॉन्स्टिपेशन होणं, त्याच्यानंतर पायांवर सूज येणं, उलट्या, मळमळ ह्यासारखं पण जाणवतं. कधी कधी ब्लड प्रेशर असतं, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन होतं आणि किंवा डायबिटीज असतो ज्याला जेस्टेशनल डायबिटीज आपण म्हणतो, तो पण होण्याची शक्यता असते आणि ह्याचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. त्याचं कारण हेच की हालचाली कमी झालेल्या आहेत, व्यायामाचा अभाव झालेला आहे आणि त्यामुळे आपण आपल्या क्लासमध्ये रेग्युलर आठवड्यातनं 3 दिवस आपले हे योगा क्लासेस असतात, प्रीनेटल योगा. त्याच्यामध्ये आपण पेल्विक स्ट्रेंथनिंग घेतो, लेग स्ट्रेंथनिंग घेतो, ब्रेस्ट स्ट्रेंथनिंग घेतो आणि मेडिटेशन, प्राणायाम हे सुद्धा रेग्युलर होत असतं आपलं. त्याचा खूप फायदा होतो मुलींना. त्याच्यामुळे त्यांचा स्ट्रेस एकदम कमी होतो, कारण आजकाल वर्किंगमुळे तुमचा जॉबचा स्ट्रेस, जॉब झाला की घरातली कामं, असं कंटिन्युअस त्यांचं रुटीन सुरू असतं, त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पण रेग्युलर जर क्लासेस होत राहिले तर कुठेतरी तेवढा 1 तास स्वतःसाठी दिला जातो, स्वतःवर आणि आपल्या होणाऱ्या बाळावर फोकस केलं जातं आणि त्यामुळे त्यांना एक छान वाटतं, त्यांचं रुटीन छान सुरू राहतं. आणि एक्सरसाइज हे एक हॅपी हॉर्मोन्स त्यावेळेस सिक्रेट होतात एक्सरसाइजमुळे शरीरात आणि त्यामुळे ते एका पिल्ससारखं ॲक्च्युली काम करतं आपल्या शरीरावर. रोज तो एक्सरसाइज जर झाला तर दिवसभर तुमची पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला टिकून राहते आणि सोबतच छोट्या छोट्या शारीरिक तक्रारी जाणवत नाही, कारण स्ट्रेचिंग एक्सरसाइज पण आपण घेत असतो. त्यामुळे बॅक पेन सारखं जे लक्षण दिसतं, लो बॅक पेन मुलींना बरेचदा, किंवा एक पाय दुखतो कधी कधी काही जणींचा, ग्रॉइन रिजनमध्ये जसं जसं बाळाचं वजन वाढतं तसं पेन होतं. पण हे स्ट्रेचिंग जर रोज करत राहिलं तर ती फ्लेक्झिबिलिटी आपल्या शरीराला येते आणि हे सगळे ही फेज इतकी छान इझिली पार करतात मुली आणि आनंदाने एक्सरसाइज करतात. तो त्यांना त्यांच्या बाळासाठी वेळ द्यायला मिळतो, त्याचाही त्यांना एक आनंद असतो
तर त्याचा खूप फायदा होतो. ध्यान आणि प्राणायामाचा फायदा याच्यासाठी होतो की प्राणायाम हे एक ब्रीदिंग एक्सरसाइज आहे. इथे पण तुमची लंग कॅपॅसिटी वाढवणं खूप महत्त्वाचं असतं. तर ती लंग कॅपॅसिटी वाढली की नॅचरलीच तुम्हाला लेबरच्या वेळेस त्याचा फायदा होतो. जितके आपले लंग स्ट्रॉंग असतील तितकं छान बाळाला पुश करता येऊ शकतं. ती ताकद आपली पुरली पाहिजे, त्या दृष्टीने आपण प्राणायाम शिकवतो आणि त्याचा मुलींना खूप फायदा होतो. मेडिटेशन जर आपण बोललो की एक स्ट्रेस कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो. बाळावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो, कारण आपण हे रिसर्च थ्रू आपल्याला कळलेलं आहे की जी प्रेग्नंट लेडी खूप अँशियस असते किंवा जिला पॅनिक अटॅक्स येतात, तिच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉलची लेवल खूप जास्ती वाढते आणि मग तिचं कॅपिलरीज कॉन्ट्रॅक्शन होतं आणि मग बरेचदा बाळाची वाढ कमी होते. असे पण दुष्परिणाम दिसतात. आणि त्यामुळे मेडिटेशन सारखं जर आपण नेहमी करत राहिलो प्राणायाम मेडिटेशन, तर हे सुद्धा धोके कमी होतात. आणि मला असं वाटतं या गोष्टींचा सगळ्यात मी लाईव्ह एक्झाम्पल आहे. कारण की मला 4-5व्या महिन्यातच डॉक्टरने सांगितलेलं की शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये ब्लड प्रेशर वाढू शकतं. आणि जेव्हा आणि जर ब्लड प्रेशर खूप जास्त वाढलं तर अर्ली डिलिव्हरी करायला सुद्धा लागू शकते. तर म्हणून मी लगेचच मॅडमना हे सांगितलं आणि त्यांनी जे काही करेक्टिव्ह ॲक्शन्स त्याच्यावर घेतले की मेडिटेशन असेल, ब्रिदिंग टेक्निक्स असतील, त्यामुळे संपूर्ण प्रेग्नन्सीमध्ये लिटरली एकदाही मला असं आठवत नाही की मी डॉक्टरकडे गेली आहे आणि माझं ब्लड प्रेशर जास्त आलं आहे. सो ब्लड प्रेशर कधीही जास्त आलं नाही, ते छान मेंटेन झालं. आणि अर्ली डिलिव्हरीसुद्धा करावी लागली नाही, कारण त्या जसं म्हणाल्या की कॅपिलरी कन्स्ट्रिक्शन झालं तर ब्लड प्रेशर वाढू शकतं, पण ब्लड फ्लो खूप छान राहिला, बाळाचं वजन छान होतं आणि फुल टर्म बेबी झालं. पूर्ण 9 महिने 8 दिवस बाळाने घेतले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खरंच इतके छोटे छोटे मुद्दे आहेत, पण हे सगळं खूप खूप जास्त मदत करतं ह्या प्रोसेसमध्ये. आणि खूप मी खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे प्रेग्नन्सी एन्जॉय करू शकले असं मला वाटतं. टेन्शन्स असतात, स्ट्रेस असतो, पण तो एक दिवसाचा असा भाग असायचा की त्यांनी सगळं नॉर्मलाइज व्हायचं परत. त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. आपल्या या गर्भसंस्काराच्या वर्गांमध्ये मला आठवतं आहे की खूप माहितीपूर्ण अशी काही तुम्ही आमच्यासाठी लेक्चर्स ठेवली होती, ज्याच्यामधनं आम्हाला खूप छान माहिती मिळाली आणि खूप डिटेलमध्ये माहिती मिळाली. तर ती कुठली लेक्चर्स तुम्ही या प्रेग्नंट बायकांसाठी प्लॅन करता? आता ह्या लेक्चर्सच्या पार्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो डाएटचं लेक्चर. कारण प्रेग्नन्सीमध्ये एक खूप महत्त्वाचा कन्सर्न आहे की आपण काय खायचं आणि काय नाही खायचं. घरातले लोक किंवा आजूबाजूचे लोक लगेच प्रेग्नंट आहे म्हटल्यावर हे खाऊ नको ते खाऊ नको असं सांगत असतात. आणि त्यामुळे ते सगळ्यात मोठा संभ्रम तिथे आपल्याला असतो की काय नेमकं खायला पाहिजे. आणि न्यूट्रिशन दुसरा भाग असतो की न्यूट्रिशन बरोबर मिळालं पाहिजे बाळाच्या वाढीसाठी. आणि तिसरं असतं की वजन गरजेपेक्षा जास्ती वाढलं नाही पाहिजे. हा पण एक तिथे भाग आहे. आणि त्यामुळे बॅलन्स डाएट तुम्ही कसं घ्यायला पाहिजे BMI नुसार. एखादी स्त्री जर लठ्ठ असेल आधीच तर तिचं वजन नक्की किती वाढलं पाहिजे हे सगळं आपण त्या लेक्चरमध्ये समजावून सांगतो. आणि हिमोग्लोबिन आज इंडियामध्ये कमीच असतं बायकांचं, 10-9 असं असतं. आणि लास्ट ट्रायमिस्टरमध्ये मग ते अजून कमी व्हायला लागतं. तर व्यवस्थित जर समजावून सांगितलं मुलींना की कशा प्रकारे तुम्ही हिमोग्लोबिन वाढवू शकता किंवा प्रोटीनचा समावेश कसा करायचा, कार्बोहायड्रेट्स किती घ्यायचे, हे सगळं आपण त्या डाएटच्या लेक्चरमध्ये समजावून सांगतो. दुसरं जे असतं ते प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम्स यावर एक अवेअरनेस लेक्चर असतं. जसं की आता पहिल्यांदा खूप नॉशिया वॉमिटिंग असतं, मग त्यावेळेस डॉक्टरकडे ॲक्च्युली केव्हा जायला पाहिजे, कारण अनुभव नसतो आणि मग घाबरून जातात लोक. मग उठलं की सुटलं डॉक्टरकडे पण जाणं बरोबर नाही, त्यांना त्रास देणं. त्यामुळे तुम्ही नक्की कधी डॉक्टरांना दाखवावं हे आम्ही त्यांना समजावून सांगतो. तर नॉशिया वॉमिटिंग आहे, पायावर सूज येणं, पाठ दुखणं किंवा कधी कधी स्पॉटिंग होतं प्रेग्नन्सीमध्ये. तर ह्याची नेमके कारणं कोणते आणि तुम्ही डॉक्टरांना केव्हा अप्रोच करायचं हे अवेअरनेस त्यांना दिला जातो. तिसरं म्हणजे आहे ब्युटी टिप्स. खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये स्किनमध्ये खूप बदल होतात. स्ट्रेच मार्क्स येतात, काही डार्क स्पॉट्स येतात, गळ्याभोवती काळ्या लाईन्स येतात किंवा आपले तीळ वगैरे डार्क होतात, कधी कधी रॅश येते, मुरूम जास्ती येतात, असे अनेक बदल जाणवतात.
तर त्याच्याबद्दल अवेअरनेस एक प्रोग्राम असतो की तुम्ही नॅचरली घरच्या घरी कशी काळजी घेऊ शकता हे समजावून सांगितलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेस्ट फिडिंगचं एक लेक्चर असतं. ब्रेस्ट फिडिंग थोडंसं सवय नसल्यामुळे सुरुवातीला आपल्याला त्रासदायक वाटू शकतं. तर त्याला कसं सामोरं जायचं, बाळ आणि आई दोघंही नवीन असतात, मग ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणारे प्रॉब्लेम्स किंवा त्याच्याबद्दलही गैरसमज असतात बरेचदा की ब्रेस्ट मोठे असले तरच दूध जास्ती येतं किंवा ब्रेस्ट छोटे असले तर मग दूधच येणार नाही, अशी एक काळजी असते बायकांना. किंवा कधी कधी रिट्रॅक्टेड निपल असतात, अशा वेळेस लॅचिंग प्रॉब्लेम येतो. मग ते जर का आधीच माहिती असलं मुलींना तर हे नंतर खूप सोयीचं जातं. नंतर त्यांना त्याच्यावर जास्ती त्याची काळजी नसते किंवा ते इझिली ते ब्रेस्ट फिडिंग करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर सुरुवातीलाच कंटाळा आला किंवा असे प्रॉब्लेम्स आले तर ब्रेस्ट फिडिंग मुली बंद करतात आणि मग नंतर टॉप फीड दिलं जातं, मग दूध येणंच बंद होतं. बरोबर. तर मग हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना कसे सॉल्व्ह करायचे हे आम्ही समजावून सांगतो. आणि शेवटचं लेक्चर म्हणजे आपलं लेबर प्रोसेसवर असतं. कारण लेबर प्रोसेस पण ती एक भीती असते मुलींना, है ना. नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असं तर वाटत असतं, परंतु ते पेन्स किती असतील, मग ते आम्हाला सहन होतील का, असे सगळे प्रश्न त्यांचे असतात. त्यामुळे ती फेज सगळी समजावून सांगितल्या जाते त्यांना डिलिव्हरीची. आणि त्या डिलिव्हरीच्या वेळेमध्ये तुम्ही कसा स्वतःचा स्टॅमिना टिकवून ठेवायचा त्याच्यासाठी काही ब्रिदिंग टेक्निक्स ते पण आम्ही शिकवतो की जेणेकरून त्यांना पूर्ण 10-12 तासाची पहिल्या वेळेसची ही लेबर प्रोसेस असते तोपर्यंत त्या मुलीचा स्टॅमिना टिकून राहिला पाहिजे, तिची ताकद टिकून राहिली पाहिजे. त्याच्यासाठी आपण जे क्लासेस रेग्युलर घेतो ना त्याच्यामध्येही आपण प्रयत्न करतो आणि लेबरच्या वेळेसचं जे स्पेशल ब्रिदिंग टेक्निक आहे ते पण आपण शिकवतो. आणि या सगळ्याचा खूप परिणाम आपल्या सगळ्यांनाच होतो. म्हणजे आम्हाला यासाठी झाला की मुळात ते आहे की भीती प्रत्येक गोष्टीची असते आणि ते ऑलरेडी सगळं माहीत असल्यामुळे खूप जास्त भीती सुकर होतं मला वाटतं ह्या सगळी प्रोसेस या पूर्ण ह्याच्यामध्ये. असं तुम्हाला अवेअरनेस जर असला तर तुमची मानसिक तयारी होते खरंय की आता मला हे फेस करायचं आहे आणि मी पूर्ण तयारीशी ते करणार आहे. ही तयारी असणं खूप आवश्यक आहे, खूप गरजेचं आहे. बरेचदा काय होतं आपल्याकडे खूप गोष्टी मोकळेपणाने बोलल्या जात नाही. घरांमध्ये सुद्धा आता तरी गुगल वगैरे आलाय त्यामुळे तुम्ही सर्च करता आणि सगळं माहिती असतं लोकांना, परंतु अनुभव जे असतात ते आपल्याकडे इतके मोकळेपणाने बोलल्या जात नाही. आणि म्हणून एक अनुभवी व्यक्तींनी जर हे समजावून सांगितलं सगळं तर छान ती तयारी आपली होऊ शकते. नक्कीच. इतका छान प्रोग्राम तुम्ही प्लॅन केला आहे गर्भसंस्काराचा आणि एवढं भरभरून तुम्ही या सगळ्याबद्दल नेहमीच बोलत असता. तर मला आज खास हे जाणून घ्यायचं आहे की हे इन्स्पिरेशन मुळात कुठून आलं की आपण गर्भसंस्कार या स्पेशलायझेशनमध्ये काम करावं किंवा यासाठी मदत करावी गर्भवती स्त्रियांना, त्याबद्दल सांगा. सुरुवात अशी झाली म्हणजे सुरुवातीला मी योगा क्लासेस घेत होते, जनरल योगा सेशन. ओके. हां. आणि मग नंतर कोरोनाच्या पिरियडमध्ये मी कोरोनाच्या पेशंटला सुद्धा, तो पण एक माझा एक प्रोग्राम होता त्यावेळेस केलेला मी. कोरोनाचे पेशंटचे सुद्धा ब्रिदिंग टेक्निक आणि एक्सरसाइज, कारण त्यावेळेस क्वारंटाईन असायचं 15-15 दिवस, तर लोकांना ते फार जड गेलं. तर काही लोकांना त्याचा खूप फायदा झाला, ते केलं. आणि त्याच्यानंतर माझा काही गायनेकॉलॉजिस्टची संपर्क आला पुण्यात आल्यावर, कारण माझ्या मिस्टरांचं IVF डेव्हलपमेंटचं कन्सल्टन्सी आहे. त्यामुळे माझ्या गायनेकॉलॉजिस्टशी ओळखी वाढल्या आणि मग माझ्या असं लक्षात आलं की इन्फर्टिलिटी आजकाल खूप वाढते आणि त्याचे कारण म्हणजे हेच आहे की व्यायामाचा अभाव, डाएट मध्ये सगळे जे चेंजेस झालेले आहे आजकाल, आउटिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मग मी तो एक प्रोग्राम इन्फर्टिलिटीचा बूम वेलनेस म्हणून तो एक डेव्हलप केला की प्री प्रेग्नन्सी प्रिपरेशन, त्याच्यामध्ये तुम्ही माइंड बॉडी कसं प्रिपेअर करायचं, शरीराला आधी डिटॉक्स करणं, किंवा काही जणींचं वेट वाढलं असतं, PCOD सारखे आजार खूप वाढले आहेत. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आधी ते क्लासेस सुरू केले आणि मग नंतर हळूहळू मग असं वाटलं की चला की आपण आता ऑनलाईन ऍक्च्युली ते क्लासेस लोकांना पण कम्फर्टेबल झाले खूप. बरोबर. त्यांचा वेळ वाचतो, बायकांना आधीच वेळ नसतो, घरातली पण कामं ऑफिसच्या आधी उरकायचे असतात. मग ऑनलाईन ते इतकं सगळ्यांना छान सूट झालं की आपण तेवढा वेळ काढू शकतो स्वतःसाठी. आणि मग मी विचार केला की मग कन्सिव्ह झालेले पेशंटच पुढे
अच्छा. गर्भसंस्कारसाठी येत गेले आणि मग असा तो आमचा प्रवास सुरू झाला. मस्त. असा एक हा वेगळा प्रवास आहे, आज मला नवीनच कळलं. आणि मला हे ऐकता ऐकता असं लक्षात आलं की इन्फर्टिलिटी हा सध्या खरंच खूप मोठा मुद्दा झालेला आहे किंवा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मला वाटतं आपण परत एकदा यासाठी वेगळं परत भेटूया आणि असाच एखादा व्हिडिओ खास या विषयावर पण आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. आणि आता लास्ट बट नॉट द लिस्ट की हा प्रोग्राम ज्यांना करायचा आहे तुमच्याबरोबर, आय एम शुअर खूप लोकांना हा व्हिडिओ बघून असं वाटणार आहे की आपण पण इतका छान प्रोग्राम करूया. तर ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचू शकतात आणि तुमचे क्लासेस मुळात कसे असतात, कुठे असतात, ऑनलाईन असतात की ऑफलाईन असतात, हे सगळं सांगा. आपले क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही असतात. त्याच्यामुळे बाहेरगावचे, परदेशातले मुली सुद्धा जॉईन करू शकतात ह्याच्यामध्ये. आणि माझं मालेवाडीला क्लिनिक आहे. त्या क्लिनिकमध्ये शनिवारी आपण ऑफलाईन सेशन्स घेत असतो गर्भसंस्कारचे आणि बाकी सगळे सेशन्स आपण ऑनलाईन घेतो. सकाळी साधारण बॅचेस असतात, ह्या अल्टरनेट डे बॅच असते आणि मग ते मुलींना यायला पण सोपं जातं. शनिवार रविवार बहुतेक सुट्टी असते, सॅटर्डे सुट्टी असते, तर मग त्यावेळेस सगळ्यांना यायला सोपं जातं. आणि एक तुमचा पर्सनल टच पण असतो, पर्सनली सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात. त्यामुळे एक सेशन ऑफलाईन असतं, बाकी सगळे ऑनलाईन असतात. आणि जे लोक परगावचे आहेत त्यांना जर काही करायचं असेल तर त्यांच्यासाठी आम्ही सगळे सेशन ऑनलाईन घेतो. जे ऑफलाईन सेशन्स आम्ही इथे घेतो ते त्यांचे शनिवार रविवारी ऑनलाईन घेऊन त्यांना सगळं व्यवस्थित गायडन्स दिलं जातं. ओके. म्हणजे दोन्ही पद्धतीने सगळेजण तुम्ही जॉईन होऊ शकता मॅडम बरोबर. आज द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर आल्याबद्दल आणि आम्हाला इतक्या डिटेलमध्ये आणि इतक्या छान पद्धतीने सगळं समजावून सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. मला पण खूप छान वाटलं इथे येऊन तुझ्याशी गप्पा मारून आणि लोकांना सगळं सांगता आलं आपल्याला व्यवस्थित. खरंय, छान वाटलं. येस. तर तुम्हाला असेच इंटरेस्टिंग छान छान सायंटिफिक व्हिडिओज, रेसिपीज तुम्ही नेहमी आपल्या चॅनलवर बघतच असता. पण अशा काही वेगवेगळ्या विषयांवर त्या विषयातल्या एक्सपर्ट्स बरोबर मारलेल्या गप्पा तुम्हाला आवडत असतील तर असे विषय तुम्ही मला कमेंटमध्ये सुचवू शकता. आणि गर्भसंस्कार या आजच्या विषयावर सुद्धा तुमचे काही अजून प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्याही कमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि आपल्या चॅनलला या सगळ्या छान छान गोष्टींसाठी नेहमी बघत राहा, फॉलो करत राहा. आणि तोपर्यंत धन्यवाद.